तर हे बघा, रात्रीचे 11 वाजले आणि मला आत्ता आठवलं की सकाळची कणिक राहिलेली. पण मी नंतर विचार केला की आता पोळ्या बनवू का, पण नको, मला पोळ्या नाही खायच्या, मला काहीतरी मस्त चटपटीत खायचे. तर मी आता बनवणार आहे मस्त शिळ्या कणकीपासून पास्ता. तर चला, तुम्हाला पण कंटाळा आला का? तर चला, आज आपण बनवूया कणकीपासून सुंदर असा मस्त पास्ता. सकाळी पोळ्या केल्या होत्या तर थोडी कणिक उरली होती. आज मी संध्याकाळी केली खिचडी. तर मग मी विचार केला की या कणकीचा आज काय बनवावं. तर मी असा विचार केला तर ठीक आहे, आज आपण याचं बनवणार मस्त पास्ता. तर मी छानशी मस्त पोळी लाटून घेतली आहे आणि त्याला कट करून असं यामध्ये गरम पाणी, मीठ आणि तेल टाकून याला आपण पास्त्यासारखं मस्त उकळून घ्यायचं. याला हे बघा, असं पीठ घेऊन याला असं गोल गोल करायचं आणि याची अशी मंद बुट धरून रिंग तयार करायची. असं करून याला यामध्ये टाकून द्यायचं आणि याला मस्त पास्त्यासारखं मस्त उकळून घ्यायचं. यासाठी घेतले टोमॅटो चिरून, लसण, कांदा, वाटाणे. याच्यासाठी घेतलं आहे मी हे मॅजिक मसाला म्हणजे पास्ता मसाला, हे शेजवान चटणी, टोमॅटो सॉस आणि घेतलं सोया सॉस. जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही फक्त टोमॅटो सॉस आणि हा जो पास्ता मसाला हा सुद्धा टाकून करू शकता. तेल आपलं मस्त असं गरम झालं. आता यामध्ये टाकणार आहे मी जिरं. आपण जो हा कट करून घेतला हा लसण हा मस्त असा फुटायला पाहिजे, म्हणजे कसं टेस्ट छान येते त्याची. आपण हा लसूण टाकला तर आता आपण यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा. कांदा असा मस्त लालसर होऊ द्यायचा. आणि आता आपण यामध्ये टाकणारा बारीक चिरलेला टोमॅटो. आणि आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जर आपल्याला हे टमाटर आणि कांदे जर लवकर व्हायचे असेल ना तर यामध्ये टाकायचं मीठ. तर आपण यामध्ये छान मस्त मीठ टाकूया. त्यामुळं कसं हा जो कांदा आणि टमाटर आहे ना लवकर शिजून येतं मीठ टाकल्यामुळं. आता आपण यामध्ये टाकणार आहोत वाटाणे.